असताना सुद्धा त्यांचं झालेलं कमबॅक त्यांना नवसंजीवनी दिली. याच प्रकारे विकेटने नवसंजीवनी तांबाडी संघाला येणार का हे सुद्धा येणाऱ्या ओव्हरमध्ये येणाऱ्या बॉलमध्ये पाहावं लागेल. पहिली विकेट गेली बाहेर, परंतु नवीन बॅटर संदेश आलेत. संदेश आलेत आणि आल्या जागा बनवलेल्या फिल्डरला इथं धावावं लागलं बॉलच्या मागे, परंतु बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड आहे फास्ट, कारण की हे आहे मैदान डीपी रोडच्या पीजी नगरी मधलं भव्य दिव्य मैदान. बॉल फोरा सीमा पार आल्या धावा 4-4-4 चौकार डीजे. वावरले संघ आतापर्यंत वावरले संघाची बॅटिंग आपण थोडीशी कमकुवत पाहिली होती, बॉलिंग स्ट्रेंथ पाहिली होती, परंतु या मॅच मध्ये बॅटिंग मध्ये दबदबा. पुन्हा एकदा जागा बनवली, मागे मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅट बॉलचा संपर्क नाही आणि त्याचबरोबर आत येतोय डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या मध्ये धावसंख्या स्थिर होते. पहिल्या षटकाच्या अंती 14 धावा आणि 1 विकेट मैदानाच्या बाहेर. अशा प्रकारे बॅटिंग करावी लागेल. समोर पाहिलं तर तांबाडी सारखा संघ, खरं तर या संघाची स्ट्रेंथ आणि जयेश दळवी या मॅच मध्ये खेळतात आणि त्याचबरोबर पाहिलं तर फॉर्म मध्ये असलेले जयेश दळवी. सोबतीला पाहिलं तर त्याची संपूर्ण टीम, प्रवीण राणे पाहिलं तर बॉलिंग मध्ये आक्रमक आहेत, बॅटिंग मध्येही आक्रमक आहेत आणि टीमचे कॅप्टन कूल पाहिलं तरी ते केतन मुंडे ते सुद्धा मैदानामध्ये त्यांच्या सुद्धा बॅट मधून चांगल्या धावा येतात. बॉलिंग करताना सुद्धा चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात. या मॅचला मजा जरूर असणार आहे. खरं तर पाहायला गेलं तर ही मॅच जिंकायचं आहे तर दोन्ही संघ प्रयत्न करणार, प्रत्येकाला माहिती आहे. इथपर्यंत पोहोचलोय, दरवाजापर्यंत पोहोचलोय तर पाहिलं तर दरवाजा उघडायचं आहे आपल्याला, त्यासाठी मेहनत करावी लागेल. चांगली पाहिलं तर बॉलिंग करावी लागेल, बॅटिंग करावी लागेल. सध्या संधी असणार ते वावरले संघाला. 14 झाल्यानंतर पाहिजे इथून जास्तीत जास्त धावा करावे लागतील. स्ट्राईक रेट बॅटिंगचा वाढवावा लागेल. 3 ओव्हरची मॅच असेल. या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये म्हणजे आता पाहिलं तर 6 बॉल्स सरलेत, आता फक्त शिल्लक असेल ते 12 बॉल्स आणि 12 बॉल्स मध्ये किती धावा केल्या जातील. बॉलिंग ट्रॅकवर असेल ते म्हणजे विनय सकपाळ. विनय सकपालचा पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर जर पाहिलं तर फक्त टॅप करायचा प्रयत्न केला होता. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करतात विनय सकपाल. पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच खेळाडू होते. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी दाखवून दिलं की तांबाडी संघाने मला माझ्या या टीम मध्ये जे स्थान दिले ते स्थान का दिले, माझ्या स्वतःच्या कर्तृत्वाने, आणि कर्तृत्वाने जगही जिंकता येतं. तर टीम मध्ये तांबाडी संघामध्ये जे स्थान मिळवलं ही माझ्यासाठी पहिले तर महत्त्वाची गोष्ट. आणि तांबाडी संघासाठी आज मी खेळतोय, माझ्या गावाच्या नावासाठी मला इथे लढायचंय तेच दाखवून देतात. दुसरा बॉल पाहिला तर थोडासा बाहेर जाईल, पंच इशारा देतील की हा वाईट बॉल आहे. लगेच पाहिलं तर पंचांना इथं चॅलेंज केले गेलंय, रेफर केले गेलंय वाईट साठी. तिसरे पंच इथे आमचे बाळासर आहेत. पाहिलं जाईल केटीसीची लाईव्ह टीम. केटीसीचा आपण जर प्रामुख्याने उल्लेख करायला गेलं तर केटीसी चॅनल ज्यावेळी इथे आपल्या संपूर्ण खालापूर कर्जतमध्ये जेव्हा आलं होतं तेव्हा कोणी विचार केला नव्हता की केटीसीने एवढी मोठी उंच अशी पाहिलं तर उंची गेली. आणि खरं तर अगदी कमी वर्षामध्ये केटीसीने स्वतःच्या नावाचं एक वलय निर्माण केलंय. केटीसी लाईव्ह म्हटलं तर उत्तम दर्जाची क्वालिटी, क्लॅरिटी, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम ज्या प्रकारे आपल्या या ग्राउंडमध्ये अवतीभोवती फिरते, कोणत्याही प्रकारे पाहिलं तर विलंब नाही, त्याचबरोबर फास्ट अँड फ्युरियस असा त्यांचा सुद्धा गेम पाहायला जातो. बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा एक मोठं नाव केटीसी लाईव्हचं. आणि त्याचबरोबर आजच्या या स्पर्धेमध्ये अर्थातच आपल्या राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या चषकामध्ये त्यांच्या नावाचा दबदबा. केटीसी लाईव्हचं सुद्धा पहिले तर वॉर टीम आपण पाहतो. त्याचबरोबर तिसरे पंच बाळासर सुद्धा आहेत. दूध का दूध पाणी का पाणी, वाईट बॉल आहे, नक्कीच चेक केले गेले. दूध का दूध पाणी का पाणी, सकाळचं सत्र. आता पाहिलं तर चहाचा टाइम झाला आणि चहाच्या टाइमसाठी पाहिलं तर दुधाची गरज आहे. आता बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर दुधासाठी पाहिलं तर आपले शेतकरी बांधव प्रयत्न करत असतील, मग तिथेच पाहिलं तर आपण आता इथे वॉर टीम मध्ये सुद्धा पाहिलं गेलंय. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि सोडलाय झेल. हा खरंच पाहिलं तर सहज सोपा झेल म्हणावा लागेल. परंतु सकाळच्या सत्रामध्ये कदाचित पाहिलं तर फिल्डरच्या डोळ्यावर झोप तर नव्हती ना, कारण की झेल हा महत्वाचा होता. बॅटरने फटका मारला होता, संदेशांनी फटका फसला, पण तो झेल पकडायला पाहिजे होता. धावसंख्या आदित्याने मारला होता, परंतु पकडायचा होता. इथे धाव मिळेल ती फक्त एक सिंगलच्या स्वरूपामध्ये धावसंख्या झाली ती 16 धावा. 30च्या वरती नेण्याचा प्रयत्न पाहिला तर असणार तो वावरले संघाचा, परंतु 30च्या अलीकडे वाचवायचा प्रयत्न असणार तो तांबाडी संघ. बऱ्याच वर्षानंतर तांबाडी संघाला पुन्हा एकदा फॉर्म मध्ये पाहतोय. चांगला फटका आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळण्याचा केला प्रयत्न,
मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड ऐकायला मिळाला. त्याचबरोबर बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर. पंचाचा इशारा आलाय. जबरदस्त फटका परंतु गेला सीमा पार. पाहिलं जाईल पंच की बॉल बाउंड्रीच्या बाहेर डायरेक्ट गेलाय की वन बाउन्स गेलाय. तर पाहूयात आपण लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा. 6 आहे का सर? यस, पंचांचा सिग्नल आलाय. इट्स अ ह्यूज मॅक्झिमम A1 क्वालिटी षटकार. अगदी थोडा बाहेर पडला परंतु त्याच पाहिलं तर लाईनचाच फरक आहे. एक टप्पा मागे पडला असता तर 2 धावांची कपात झाली असती परंतु तोच पाहिलं तर थोडासा जोर काढला, मनगडाची ताकद दाखवली आणि बॉल गेला रोपच्या बाहेर. मिळाल्या धावा 6 षटकार. आतापर्यंत 22 धावा या मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला दोन्ही बॅटरने. अर्थातच पाहिलं तर संदेशला साथ मिळते आदित्य मोरे यांची आणि संदेशने ठोकला षटकार. त्यानंतरचा बॉल अवांतर धावा या ओव्हर मध्ये. बऱ्याच आपण पाहिलं तर धावा या ओव्हर मध्ये आल्यात. तब्बल आतापर्यंत 9 धावा खर्च या गोलंदाजांनी केल्यात. जिथे आपल्याला चांगली गोलंदाजी करायची त्यासाठी आपल्याला या ओव्हर मध्ये आणलं होतं परंतु आता चाललंय मैदानामध्ये काय, मैदानामध्ये आपल्याकडून गोलंदाजाचा चांगला नमुना पेश करायचंय. बॉल पाहिलं तर अवांतर जातात, कधीतरी वाईट जातोय, कधी पाहिलं तर चौकार षटकार. बॅटरने त्याची कल्पकता दाखवली आहे परंतु आपल्याला डॉट बॉल काढावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील. जर मॅच जिंकायचं या मॅच मध्ये जर का पहिलं आपलं अस्तित्व निर्माण करायचं, अस्तित्व दाखवून द्यायचंय कारण की आपल्याला टॉप 5 मध्ये पोहोचायचंय. आपल्या नावावर एक तरी ट्रॉफी नक्कीच मिळवायची, त्यासाठी मेहनत करावी लागेल. पुन्हा एकदा पाहिलं तर पायातला बॉल होता, त्याला ग्लान्स करायचा प्रयत्न केला. डीप मिड विकेटच्या ठिकाणी फिल्डर आहेत, दरम्यानच्या वेळेमध्ये धावा करतील कंप्लीट 2. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. काय झालं, काय घडलं? अगदी पाहिलं तर जसे फिल्डर झोपलेत की काय असं पाहावं लागेल परंतु बॅटर जागे आहेत. त्यांनी इथे पाहिलं तर दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये केलंय. त्यांनाही माहिती आहे नंतरच्या काळामध्ये आम्हाला याच धावा उपयोगी पडतील ते म्हणजे विजयाकडे जाण्यासाठी. आणि आता इथे पाहिलं तर तांबडी संघाला हेच विचार करायला पाहिजे, याच धावा कदाचित आपल्यावर दडपण निर्माण करणार तर नाही ना. आणि क्रिकेटचा खेळ आहे, एका एका धावेसाठी परिश्रम करावा लागेल. आपण इथपर्यंत परिश्रम करून आलोत परंतु मेहनत थोडी अपुरी पडली नाही पाहिजे. त्यासाठी एक पाऊल पुढे जाऊन मेहनतीच्या जोरावर आपल्याला जिंकायचंय. तर मेहनतीमध्ये आपल्याला इथे सर्व दाखवावं लागेल कारण जो खेळाडू पाहिलं तर आपल्या संघासाठी सर्वस्व दाखवतो तो शेवटी विजयाचा शिल्पकार ठरतो. आणि विजयाचा शिल्पकार जर पाहिलं तांबडी संघाला करायचं असेल तर डॉट बॉल टाकावेत परंतु वावरले संघ गुड ट्रॅकवर चाललाय. जागा बनवली, शफल झाले आणि त्यावेळेला फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न केलाय. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. धावा येतील 4. मिळाला एक जबरदस्त फटका बॅटर संदेशच्या माध्यमातून. चौकार. थँक्यू डेझी. आदित्यने फटका मारला. आदित्यने फटका मारल्यानंतर या पाहिलं तर धावा 4 आणि या 4 धाव्यांच्या मध्येने धावा संख्या असते ते पाहिलं तर 32. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 14 धावा होत्या. त्यानंतर असं वाटलं होतं बॉलिंग ट्रॅकवर आलेले गोलंदाज पाहिलं तर विनय सकपाल आता चांगली गोलंदाजी करतील. जे पहिल्या मॅचचे प्लेअर जो मॅच होते त्यांच्याकडून टीमला अपेक्षा जरूर होती. टीमचा प्रत्येक खेळाडू पाहिलं तर खेळाडू आहे परंतु प्रत्येक मॅच येणारे नवीन आणि वावरल्यासारखा तगडा संघ ज्याने आतापर्यंत बॉलिंग ट्रॅकवर असताना चांगली कामगिरी केली. बॉलिंग बॅटिंग मध्ये पाहिलं तर थोडेसे कमी ढासळले होते, पाहिलं होतं आपण त्यांना कमतरता परंतु त्यांनी आपल्या या टीम मध्ये जोश भरण्याचं काम पहिल्या ओव्हर पासून केलंय. तब्बल धावसंख्या पहिल्या ओव्हर मध्ये 14 आणि 14 नंतर या ओव्हर मध्ये त्यांनी अक्षरशः पाहिलं तर धुमाकूळ उडवला. तब्बल 18 धावसंख्या ओव्हर मध्ये जमवली सांघिक कोट्यामध्ये. 32 धावा झाल्यात, 1 विकेट मैदानाच्या बाहेर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16च्या सरासरीने 32 झाल्यात. मग आता इथून अजून 16 आल्या तर 48 होतील. मग पाहिलं तर सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना संघासाठी थोडीशी मेहनत जास्त करावी लागेल. आता बॉलिंग ट्रॅकवर असेल बॉलर केतन मुंडे. तालुका स्तरावरील पाहिलं तर एक मोठं नाव केतन मुंडे परंतु धावा वाचवावा लागेल. नावापेक्षा पाहिलं तर खेळावर विश्वास ठेवावा लागेल. जबरदस्त फटका, अफलातून शॉट, कमालीचा फटका.
या पाहिल्या तर रात्रीच्या अंधारामध्ये बॉल ढगात लाइटिंग लावताना आणि अंधारात गेला. आता त्या अंधाराच्या दिशेने बॉल गेल्यानंतर शोधून आणावा लागेल, परंतु बॉल अंधारात गेला म्हणून काय झाला, संघ तर उजेडत आहे ना. आणि वावरले संघाने या 6 धावांच्या मदतीने आपल्या सांघिक कोट्यामध्ये पाहिलं तर धावसंख्येचा वर्षाव तब्बल पोहोचवला 38 धावसंख्येवर. गरज हीच आहे संघाला आता ज्या प्रकारे आपली टीम चालली आहे, ज्या प्रकारे दोन्ही बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करतात. मग आपण प्रामुख्याने उल्लेख करूयात आदित्य मोरे 6 बॉल 12, परंतु त्यांना ओव्हरटेक केलं अर्थात टीम मधून. संदेशने 5 बॉल आता 19 धावसंख्येवर खेळतात. टीमची गरज असते की येणाऱ्या बॅटरला प्रत्येक इथे बॉलवर आक्रमण करायचंय. पुन्हा एकदा फटका पाहिला तर कव्हरच्या दिशेने जातोय. फिल्डर येथील डीप मधून एक कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न झाला सक्सेसफुल. गुड फॉर्म मध्ये म्हणावा लागेल. त्याचबरोबर स्वतःवरचा विश्वास आणि आत्मविश्वास जागृत केलाय आणि त्याच आत्मविश्वासाने बॅटिंग करतात मैदानामध्ये. अर्थात वावरले संघ आतापर्यंत पोहोचलाय तर म्हणजे आता या 3 धावांच्या मदतीने 41 धावा. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं तांबाडी संघाकडून. लेझी क्रिकेट कसं जर खेळला तर नक्कीच आपल्या संघासमोर दडपण तयार होईल. सेकंड इनिंग मध्ये आपण थोडं दडपणाखाली जाऊ आणि क्रिकेट हा दडपणाचा खेळ आहे. जो प्रेशर मध्ये निखरेल तोच नक्कीच मॅच मध्ये जिंकेल आणि जो प्रेशर मध्ये पाहिलं तर उद्ध्वस्त होईल तो मॅचला पराभूत सुद्धा होतो. आपण बऱ्याचदा पाहिलंय. मग आपण नेहमी ऑस्ट्रेलियन संघाचा विचार करतो कारण की ऑस्ट्रेलिया संघ प्रेशर मध्ये जिंकणारा संघ काय, प्रेशर ते कधी घेतच नाहीत, परंतु त्याच प्रकारे खेळ इथं वावरले संघ आता करतोय. मोठ्या मॅच मध्ये मोठी धावसंख्या आतापर्यंत त्यांचा सध्या पाहिलं तर धावांचा सुद्धा उच्चांक म्हणावा लागेल. जिथे 4 ओव्हरमध्ये धावा होत नव्हतं तिथे पाहिलं त्यांनी 3 ओव्हरमध्ये धावा केल्यात आणि हीच तर पाहिलं तर मोठ्या संघाची ओळख आहे. आणि वावरले संघ खालापूर तालुक्यामधला पाहिलं तर चौक विभागामध्ये जबरदस्त संघ काय तर यासाठीच कारण की त्यांना हे माहिती आहे जेवढी मॅच मोठी तेवढं आपल्याला काम मोठं करायचं आहे आणि तेच काम इथं मैदानामध्ये करतात. या धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या टीमची 42 धावसंख्या. आमच्या साथी स्कोरर पाहिलं तर कल्पेश दादा, खरं तर मी त्यांना आवडीने बंधू या नावाने आवाज येतो. त्यासोबत आमच्या उजव्या बाजूला KTCचे आमचे निशांत सुद्धा आहेत आणि निशांतचं सुद्धा काम अतिशय दर्जेदार. पुन्हा एकदा सफल झाले, जागा बनवली आणि त्याचबरोबर बॉलला पाठवला बाउंड्रीच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग, एकच झोन निवडला होता बॅटरच्या माध्यमातून. त्यांना माहिती आहे बॉलरचा पेस आणि त्याचबरोबर माझ्या बॅटचा फेस या 2 गोष्टीचं मिश्रण झालं तर मला धावाच येतील आणि धावा आल्या 4. या 4च्या मध्येने धावसंख्या 46 वर पोहोचते. जबरदस्त बॅटिंग. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये इथून पाहिलं तर आपल्याला पहिला संघ टॉप 5 मध्ये जाणारा भेटणार, परंतु तो कोणता संघ असणार यासाठी चालू असलेली लढत. वावरले संघाने त्यांचे इरादे स्पष्ट केलेत की आम्हाला ट्रॉफी जिंकायची आहे, आम्हाला विजयच पाहिजे आणि विजयाच्या पलीकडे काहीच नाहीये. अजून एक फटका, फिल्डर नाहीये, त्याच दिशेने पाहिलं तर बॉल जाईल डीप मध्ये. फाईन लेगला अजून एक जबरदस्त फटका खेचतोय आणि संदेश या ओव्हर मध्ये लगातार बॅक टू बॅक दुसरा चौकार ठोकतेत आणि या 4 धावांच्या मध्ये टीमचे टोटल मध्ये होते कमालीचे भर. धावसंख्या झाली ती 3 ओव्हरच्या अंती 50 धावा आणि वैयक्तिक पाहिलं तर 8 बॉल मध्ये 30 धावा करून नॉट आउट इनिंग साकार करून मैदानाच्या बाहेर येतात. आदित्यची 7, 8 बॉल 13, परंतु संदेशने या मॅचला या सामन्याला आकार देण्याचं काम केलंय. 8 बॉल मध्ये नॉट आउट 30 ची इनिंग. आता टाळ्यांचा वर्षाव संपूर्ण प्रेक्षकाकडून त्याचबरोबर त्यांच्या पाठ्याकडून टीम युनिट कडून होतोय. त्यांनाही माहिती आहे संदेशने काम केलंय, आता काम करायचं आपल्या बॉलरला कारण की एका